हाय फ्रेंड्स, वेलकम टू कॉम्पी लर्निंग यूट्यूब चॅनल। आज आपण आठवीचा समांतर रेषा व छेदिका हे घटक पाहणार आहोत। वी हॅव टू लर्न पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल ऑफ 8th स्टँडर्ड. In 7th standard we have learned parallel line, different examples on the parallel line. Now we have to learn a parallel line and a transversal on a parallel line. आपण 7वी पर्यंत जे पाहिलेलं आहे समांतर रेषा पाहिलेली आहे, तर आता आपण समांतर रेषावर काढलेली छेदिका आणि त्याचे गुणधर्म, छेदिकेमुळे काय काय फरक होतो, काय तयार होतो, हे सगळ्या गोष्टी पाहणार आहोत। आता आपण जे आहे हे काय आहे, बिंदू आहे। दिस इज अ पॉइंट हे बिंदू आहे, ह्याला आपण नाव देऊ शकतो पॉइंट ओ, बिंदू ओ। आता ह्या बिंदूपासून जर आपण एक किरण काढला, ह्याला काय म्हणणार आपण, किरण म्हणणार। किरण ओ ए और रे ओ ए, ह्याला आपण रे पण म्हणू शकतो। मग दोन बिंदूंना जोडणारी रेख, दोन बिंदूंना जोडणारी रेख। आता ह्या ठिकाणी हे दोन बिंदूंना जोडणारी रेख आहे, ए बी ही रेख आहे। आता ह्या ठिकाणी ह्याला आपण काय म्हणणार, रेख ए बी और सेगमेंट ए बी। जर आपण हे घेतलं, ह्याला काय म्हणणार आपण, रेषा, लाईन, ह्याला काय म्हणणार, रेषा, यल, लाईन यल। दिस इज अ लाईन यल। का बर रेषा, कारण ही आपण कितीही रेषा वाढवू शकतो, ह्याला आपण पुढं असं कितीपर्यंत ही वाढवत नेऊ शकतो, इकडल्या बाजूला पण वाढवू शकतो। मग रेख आणि रेषा ह्याच्यामध्ये काय फरक आहे, तर रेख आणि रेषा ह्या दोन्ही मध्ये फरक असणार म्हणजे रेख हा खंड पडलेला आहे, म्हणजे आहे त्या ठिकाणी ते थांबलेला आहे। ह्या ठिकाणी आपण हा ए आणि बी बिंदू वाढवू शकत नाही, आहे तिथंच आपण त्याचं खंडन केलेलं आहे। आणि ही रेषा आपल्याला पाहिजे तिथपर्यंत आपण त्याला वाढवू शकतो, ठीक आहे। मग ही रेषा यल, ह्या रेषेला आपण नाव देऊ शकतो ए बी असं पण नाव देऊ शकतो। पण ही जी ए बी बिंदू घेतलेले आहेत, ही ए बी बिंदू तिथंच राहील, फक्त इकडल्या दोन जे बाण आहेत, जे किरण काढताना जे आपण चिन्ह दिलेले आहे ते आपण वाढवू शकतो। इथून पुढे रेषा वाढत, इथून पुढे रेषा वाढत, बिंदू आहे त्या ठिकाणी राहील, हे रेषा ए बी। ही बेसिक माहिती आपण पाहिलेली आहे। आतापर्यंत जे पाहिलं होतं आपण ते ह्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता ह्या ठिकाणी जर का ही एक रेषा आहे यल आणि ही दुसरी रेषा यम, एकाच प्रतलामध्ये ही दोन रेषा काढलेल्या आहेत, आपण एकाच प्रतलात काढलेल्या ह्या दोन रेषा। आता ह्या दोन रेषा आहेत, पण ह्या दोन रेषा परस्परांना समांतर आहेत का, समांतर असू शकत नाही। These two lines are drawn in a one plane. These two lines are drawn in a plane. एका प्रतलामध्ये हे काढलेले आहे। These two lines are not parallel. Why? Because these two lines will intersect each other. आता intersect each other, दोन्ही रेषा परस्परांना स्पर्श करू शकतात किंवा छेदू शकतात। कुठं छेदणार आहेत, तर ह्या ठिकाणी ही जी रेषा आहे, ही समजा रेषा अशी पुढे वाढवली आणि ह्याला जर पुढे वाढवत नेलं तर हे पुढे जाऊन एकमेकांना छेदत आहेत, त्याच्यामुळे ही रेषा समांतर नाही। मग समांतर रेषा कुणाला म्हणता येईल, तर समांतर रेषा म्हणजे समान अंतर, पॅरलल लाईन्स म्हणजे ज्याच्यामधलं दोन रेषांमधील अंतर शेवटपर्यंत समान असेल, तर त्या रेषांना आपण काय म्हणतो, समांतर रेषा म्हणतो। त्या रेषा कशा असतील, ही रेषा यल आणि ही रेषा यम। आता ही रेषा यल आहे, ही रेषा यम आहे, ह्या दोन्हीतील इथला अंतर आणि इथला अंतर, मधील अंतर, कुठलाही अंतर घेतलं तर तो समान आहे। डिस्टन्स बिटवीन दिस टू लाईन्स आर सेम एनिवेअर, कुठेही त्याचा अंतर जर तुम्ही मोजला, हे रेषा तुम्ही वाढवून पार मुंबई पर्यंत न्या आणि हे कलकत्ता पर्यंत न्या, तरी त्याच्यामधील डिस्टन्स कमी होणार नाही। आपण रेल्वेच्या रेल्वे ज्याच्यावरून धावते ती रूळ पटडी ते पाहिले आहे,
ते दोन एकमेकांना कुठेतरी जाऊन मिळतात का? मिळत नाही. तर त्या दोन्ही मधील अंतर समान असतं, त्याच्यावरून रेलगाडी चालत असते. तर ती एकमेकांना समांतर आहेत दोन रूळ. तशी ही दोन रेषा परस्परांना समान आहे. कितीपर्यंत ही जरी तुम्ही वाढवली, जसं इथं वाढवलं होतं ते समांतर नव्हतं, आता ह्या ठिकाणी हे काय आहे? समांतर आहे. रेषा L व रेषा M, रेषा L व रेषा M परस्परांना समांतर आहेत. एकाच प्रतलातील काढलेल्या दोन रेषा परस्परांना छेदत नसतील तर त्या दोन रेषा समांतर असतात. If two lines are drawn in a plane, then those lines are not intersect each other anyway. कशाही पद्धतीने जर ते एकमेकांना स्पर्श करत नसतील तर त्यांना आपण काय म्हणतो? पॅरलल लाईन म्हणतो. आता पॅरलल लाईनचं समजलं तुम्हाला? पॅरलल लाईन कशा असतात? तर त्या दोन परस्परांना कुठं स्पर्श करत नाहीत किंवा छेदत नाहीत. आता आपण समांतर रेषाचं पाहिलं, समांतर रेषा डेफिनेशन 7वीला पण आपण पाहिलेलं आहे. आता आपण ह्याच्या पुढचा भाग आहे तो कोणता आहे? समांतर रेषानंतर ट्रान्सव्हर्सल पाहणार आहोत. ट्रान्सव्हर्सल काय आहे? तर दोन रेषांच्या आतून जाणारी रेषा. आता ती कशी असेल? आता ह्या ठिकाणी बघा, हे दोन रेषा आपण घेतल्या होत्या, आता आहेत त्या ह्याच्यावरच मी तुम्हाला दाखवतो. आता ह्या दोन रेषा आहेत, रेषा L आणि रेषा M. रेषा L आणि रेषा M हे दोन रेषा आहेत. ह्या दोन रेषांना त्या दोन रेषेमधून जाणारी एक रेषा आपण काढली. फ्रॉम these two lines to these two line one line intersect. ह्या दोन रेषांना L आणि M ह्या दोन रेषांमधून जाणारी रेषा N आहे. ही N जी आहे त्या दोन रेषेमधून जी रेषा गेलेली आहे N, ती ह्या दोन रेषांची काय आहे? छेदिका आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. लाइन N is a transversal of line L and M. रेषा N ही रेषा L व M ची छेदिका आहे. ही त्याची काय आहे? छेदिका आहे. आणि ही छेदिका जी आहे रेषा L ला बिंदू A मध्ये आणि रेषा M ला बिंदू B मध्ये छेदते. This line L intersect to line L in point A and in point B to line M. लाइन M ला B मध्ये आणि लाइन A ला, रेषा M ला B मध्ये आणि रेषा L ला A बिंदू मध्ये ती छेदिका जी आहे ती छेदून जात आहे. तर त्याला आपण छेदन बिंदू असं म्हणू शकतो. आता ह्या छेदन बिंदू मध्ये, आता ही समांतर रेषा नाही तरी आपण छेदिका म्हणलेलो आहे. आता आपण फक्त छेदिका पाहत आहोत, आपण समांतर रेषावरच्या छेदिका पाहत नाही. आता ह्या ठिकाणी फक्त छेदिका म्हणल्यानंतर, ट्रान्सव्हर्सल म्हणल्यानंतर दोन रेषांच्या आतमधून जाणारी रेषा म्हणजे ती त्याची काय आहे? छेदिका. आता ह्या ठिकाणी आपण ही समांतर रेषा घेतलेली आहे, ही ह्याला पण आपण छेदिका काढू शकतो. रेषा N ही छेदिका रेषा L व M ला बिंदू P व Q मध्ये छेदते. हे आपण सरळ सांगू शकतो कारण ती रेषा गेलेली आहे, आपल्याला दिसत आहे. आता ह्यावरून आपल्याला काय कळत आहे? आता हे मी खोडतो. रेषा L आणि M ची A आणि B बिंदू मधून जाणारी ही छेदिका आहे. आता ही बिंदू A व B मधून जाणारी N ही छेदिका आहे. आता रेषा L व M, आता ते मी लिहिलेलं नाही, तुम्ही सांगितले फक्त. आता ह्या ठिकाणी बिंदू A व B तयार झाल्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी कोन मिळत आहे. काय मिळत आहेत आपल्याला? इथं कोन मिळत आहेत. कोणते कोन मिळत आहेत आपल्याला? तर ह्या ठिकाणी ह्या A बिंदू जवळ आणि ह्या B बिंदू जवळ we have angle on point A and point B. आपल्याला इथं A आणि B वर पॉइंट आहे, अँगल आहे, कोन आहे त्या ठिकाणी. मग ह्या बिंदू A वर आणि B वर कोणते कोन तयार होत आहेत? आता ह्या ठिकाणी आपण जे आहे आतापर्यंत 7वीला पण आपण पाहिलेलं आहे की ही एखादी रेषा आहे आणि दुसरी रेषा ह्याच्यातून जात असेल तर ह्या ठिकाणी कोणते कोन तयार होतात? हे दोन रेषा एकमेकांना जर छेदत असतील तर तयार होणारे
कोण विरुद्ध कोण असतात. म्हणजे ह्या ठिकाणचा हा कोण आणि हा कोण विरुद्ध कोण आहे, परस्परांना विरुद्ध आहे, इकडला बाजूचा इकडला. आणि हे कोण परस्परांना सारखे मापाचे असतात. म्हणजे ह्याचं माप x असेल तर ह्याचं पण माप x असतं. त्याच पद्धतीने ह्या दोन कोणाच्या मापाची, ह्या दोन कोणांचे माप कसे असतात, सारखे असतात. हे पण विरुद्ध कोण आहे. दोन रेषेमुळे तयार होणारे हे विरुद्ध कोण, हे लक्षात ठेवा. दोन रेषांमुळे तयार होणारे कोण विरुद्ध कोण. अँगल फॉर्म्ड बाय टू लाइन्स आर opposite angle and they are congruent. विरुद्ध कोण हे एकरूप असतात. म्हणजे हे परस्पर विरुद्ध कोण एकरूप असतात. हे आपण पाहिलेलं आहे. ते तुम्हाला रिव्हिजन साठी अजून एकदा सांगितलेलं आहे. तर ह्या ठिकाणी हे तयार होणारे कोण विरुद्ध कोण तर होतातच, ह्या एका रेषेवर आणि ह्या एका रेषेवर. आपल्याला विरुद्ध कोण पाहिजे नाही, आपल्याला दोन रेषा आणि छेदिकेमुळे तयार होणारे कोण पाहिजे आहे. अँगल्स मेड बाय अ ट्रान्सव्हर्सल. आपल्याला ह्या ट्रान्सव्हर्सल मुळे तयार होणारे कोण पाहिजे आहेत. तर ह्या रेषांना आपण काय करूया, नाव देऊया. ही रेषा L आणि ही रेषा M. P Q S T. आणि ह्या ठिकाणी छेदणारे रेषा N जी गेलेली आहे छेदिका, ती L आणि M ला A व B बिंदू मध्ये छेदत आहे. तर तयार होणारे कोण कोणते कोणते आहेत. A जवळ तयार होणारे कोण आणि B जवळ तयार होणारे कोण. असे किती कोण तयार होतात. बिंदू A जवळ 4 कोण तयार होतात आणि बिंदू B जवळ 4 कोण तयार होतात. कोणते कोणते ह्या ठिकाणी पहा. हा एक कोण, हा एक कोण, हा एक कोण आणि हा एक कोण. तसंच 1 2 3 4 4 कोण तयार होतात. ह्या ठिकाणी A जवळ आणि B जवळ 4 कोण आणि त्या A B जवळ 4 कोण. ह्या ठिकाणी 1 2 3 4 1 2 3 4 हे 4 अँगल प्रत्येक बिंदू जवळ छेदिके जिथे छेदून गेलेली आहे त्या ठिकाणी तयार होतात. मग हे तयार होणारे कोण कोणते आहेत, काय म्हणता येईल त्याला. तर ह्या ठिकाणी तयार होणारे कोण जे आहेत, आपण पहिल्या सुरू ह्या A बिंदू जवळ तयार होणारे कोण लिहून काढूया. A बिंदू जवळ तयार होणारे कोण, ही रेषा जी N आहे त्या रेषा N ला पण आपण वरील नाव देऊया M. आता सांगा अँगल PAM. कुठं तयार होतोय, हा अँगल तयार होतोय फुली मारलेला. त्याच्यानंतर दुसरा अँगल कोणता तयार होईल, PAB. अँगल PAB. आता कोणता अँगल तयार होतो आहे, PAB झाल्यानंतर A अँगल जवळ ह्या बाजूचे दोन अँगल झाले. आता ह्या बाजूचे दोन अँगल होते MAQ. अँगल MAQ. आता अँगल MAQ झाला. आता अँगल QAB. अँगल QAB. हे 4 अँगल A बिंदू चे तयार झालेले आहेत. These 4 angles are formed by a angle A. मध्यभागी जो बिंदू असतो त्या बिंदू जवळ तयार होणारे कोण असतात. मग A बिंदू जवळ तयार झालेले कोण, angles formed on a point A. ना अँगल हे A बिंदूचे आहेत. आता B बिंदूचे काढूया. सांगा अँगल SBN. SBN ह्या जवळचा. त्याच्यानंतर अँगल SBA. SBA ह्या B बिंदूचं खालचं एक आणि वरच्या बाजूचं एक, इथलं हे दोन अँगल तयार झाले. मग पुढचा अँगल TBN.
अँगल TBN और NBT कोणताही घेऊ शकता, आपल्याला फक्त B मध्ये पाहिजे. तुम्ही N पहिले लिहा, T पहिले लिहा, काय हरकत नाही. NBT पण म्हणू शकता किंवा TBN पण अँगल म्हणू शकता. मग त्याच्यानंतरचा अँगल कोणता होईल? अँगल एक राहिलेला TBA. हे 3 अँगल तयार झालेले आहेत. 4 अँगल. B बिंदूवर 4 अँगल आणि A बिंदूवर 4 अँगल असे 8 अँगल तयार होत आहेत. तर ह्या 8 अँगलचा परस्परांशी काही ना काही संबंध आहे. आता तो संबंध काय? These 8 angles have a relation. कोणते रिलेशन आहे? तर ह्या छेदिकेमुळे समांतर रेषेवर तयार होणारे कोण कोणते आहेत? angles formed by a transversal on a line, not parallel lines म्हणते आपण पुढे पाहूया. on a line ह्या लाईनवर तयार होणारे जे अँगल आहेत ते कोणते आहेत? तर ह्या ठिकाणी तयार होणारे अँगल जे आहेत, पहिला संगत कोन, दुसरा अंतर कोन आणि तिसरा आहे विक्रम कोन. हे 3 प्रकारचे कोन तयार होतात. फर्स्ट संगत कोन, पहिला करस्पॉन्डिंग अँगल, दुसरा अंतर कोन, इंटेरियर अँगल, तिसरा विक्रम कोन म्हणजे अल्टरनेट अँगल. हे 3 अँगल तयार होत आहेत. 3 पद्धतीचे अँगल तयार होत आहेत. तर ह्या ठिकाणी ह्या 8 चे 4 जोडी तयार होत आहेत. आता ह्या ठिकाणी संगत कोन म्हणजे कोणता आहे? करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे ह्या ठिकाणी ज्या जोडीतील कोनांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात, ती जोडी संगत कोनांची असते. आता हे फक्त मी त्याच्यातलं स्टेटमेंट वाचलं. काय म्हणता येईल आपल्याला? संगत कोन कोणते असतात? तर ह्या ठिकाणी संगत कोन म्हणजे एकाच दिशा दर्शवतात, एक दिशा. आता ह्या ठिकाणी बघा, ही वरची दिशा दर्शवत आहे ना, मग हा एक अँगल संगत कोन होईल, हा अँगल संगत कोन होईल, हा अँगल संगत कोन होईल, हा अँगल संगत कोन होईल. असे किती संगत कोन तयार होतात? तर असे 4 जोडी संगत कोन तयार होतात. म्हणजेच आपण जे हे घेतलेले आहेत ह्याच्यातले 4 जोडी संगत कोन आहेत. कोणते कोणते तयार होतात? PAM तयार होतो, दुसरा SBA तयार होतो. ही जोडी तयार झाली एकाच बाजूला असलेली. त्याच्यानंतर PAB ही एक जोडी तयार होते, SBN ही एक जोडी तयार होते. ह्या इकडल्या बाजूची जोडी झाली. तशीच ह्या बाजूची संगत बाजूची जोडी कोणती? MAQ एक आहे, त्याच्यानंतर ABT एक आहे किंवा TBA कोणतीही तुम्ही म्हणू शकता. TBA म्हणू शकता किंवा ABT म्हणू शकता. त्याच्यानंतर QAB आणि TBN किंवा NBT ह्या 4 जोड्या संगत कोनाचे तयार होतात. आता ते जोड्या कोणत्या आहेत ते आपण ह्या ठिकाणी लिहूया. आता या ठिकाणी संगत कोन करस्पॉन्डिंग अँगल मी लिहित आहे, तर ते पहा कोणते? PAM व ह्याच्या सोबतची जोडी कोणती आहे? SBA कोन अँगल SBA. दुसरी जोडी जी आहे ती कोणती? कोन PAB व अँगल SBN. बघा ह्याच्यातील कोण आहेत? PAM SBA PAB SBN इथले झाले. आता एका बाजूचे झाले. आता पुढच्या बाजूचे घेऊया. तिसरी जोडी कोन MAQ अँगल MAQ and अँगल ABT और TBA किंवा ABT काही म्हणू शकता. चौथा अँगल कोणता आहे? QAB अँगल QAB व कोन QAB व कोन TBN. हे 4 जोड्या झाल्या संगत कोनाचे. संगत कोन समजलं तुम्हाला ना? अंतर कोन इंटेरियर अँगल्स म्हणजे काय?
तर ज्या जोडीतील कोन दिलेल्या दोन रेषाच्या आतील जोडी तयार होत असेल, दिलेल्या जोडीतील आतील बाजूस आहे व छेदिकेच्या एकाच बाजूस आहे, छेदिकेच्या एकाच बाजूस, इकडल्या बाजूस किंवा तिकडल्या बाजूस, अशा फक्त दोनच जोडी, म्हणजे आंतरकोन म्हणजे दोन रेषेच्या आतमध्ये तयार होणारा, दोन रेषेच्या आतमध्ये कोणता कोन आहे, ए आणि इकडला बी हेच आहे, आणि छेदिकेच्या एकाच बाजूला तयार होतो, आणि दुसऱ्या बाजूला दुसरा आंतरकोन, दुसरा इंटेरियर अँगल in one side of a transversal. The formed angle is known as a interior angle AB, and another side on the another side of a transversal which is formed in between a two lines, दोन रेषेच्या आतमध्ये तयार होणारा हा तो म्हणजे काय आहे, आंतरकोन आहे, त्याची जोडी. मग आंतरकोनाची जोडी कोणती आहे, कोन PAB, अँगल PAB and अँगल PAB आणि अँगल SBA, हा बघा PAB आणि दुसरा SBA, आतमध्येच इथंच तयार होतोय दोन अँगल, एका बाजूची जोडी झाली. आता दुसरी जोडी कोणती, कोन QAB व कोन TBA हे ह्या बाजूला QAB आणि दुसरा TBA, छेदिकेच्या दुसऱ्या बाजूला तयार झालेला आंतरकोन, ही आंतरकोनाची जोडी झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत विक्रम कोन, अल्टरनेट अँगल्स. आता विक्रम कोन, अल्टरनेट अँगल, आपण पहिलं संगत कोन पाहिलं, करस्पॉन्डिंग अँगल पाहिलं, इंटेरियर अँगल पाहिलं, आता विक्रम कोन, अल्टरनेट अँगल. आता अल्टरनेट अँगल काय आहे, तर विक्रम कोन, अल्टरनेट अँगल म्हणजे विक्रम कोन, तर ते काय म्हणतात, ज्या जोडीतील कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात, त्या जोडीतील कोन कुठे असतात, छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात, आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात, छेदिकेवर असलेल्या दिशा विरुद्ध दिशा दर्शवतात, त्याला आपण विक्रम कोनची जोडी म्हणू शकतो. आता विक्रम कोनाची जोडी दोन प्रकारची असते, एक आंतरविक्रम कोन आणि एक बाह्य विक्रम कोन, इंटेरियर अल्टरनेट अँगल आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. तर इंटेरियर आणि इंटेरियर अँगल काय आहे, तर आतमध्ये तयार होणारा, सरळ सरळ लक्षात घ्यायचं, विक्रम कोन म्हणले की झेड पशी तयार होणारा कोन, झेड जवळ तयार होणारा कोन. हे बघा PA, झेड तयार होतोय, PBT म्हणजे कुठं तयार झाला, इथं ह्या A आणि ह्या B जवळ तयार होतोय कोन. ही जोडी झेड तयार होतोय PABT ह्या ठिकाणी, मग ह्याची जोडी म्हणजे विक्रम कोन. मग ह्या ठिकाणी पहिली जोडी कोणती, कोन PAB व कोन दुसरा कोणता कोन येईल, ABT किंवा TBA, आणि दुसरी जोडी कोणती, जसा सरळ झेड तयार झालाय तसाच उलटा एक झेड, कसा, QABS म्हणजे ह्या ठिकाणी हा QAB. दुसरी जोडी कोणती, QAB व कोण, हा SBA किंवा ABS, QAB आणि SBA, अँगल SBA. आता हे कुठं तयार झाले, आतमध्ये. दीज अँगल्स आर फाउंड इन अ इंटेरियर, आतमध्ये तयार झाले, दोन रेषेच्या आतमध्ये तयार झाले, त्याच्यामुळे ह्याला काय म्हणणार आपण, आणि ते अपोजिट डायरेक्शनला आहेत, विरुद्ध डायरेक्शनला आहेत, ते अपोजिट डायरेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्सल विरुद्ध बाजूला आहेत ते, त्याच्यामुळे ह्यांना इंटेरियर अल्टरनेट अँगल असे म्हणणार. मग ह्या ठिकाणी
अंतर्विक्रम कोन. तसेच आता दुसरे कोणते आहेत? आपण पाहिले अंतर्विक्रम कोन, इंटेरियर अल्टरनेट अँगल. आता बाह्य विक्रम कोन, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. आता एक्सटेरियर म्हणजे ते बाहेरच्या बाजूला तयार होतात, वरची जोडी ते पण झेड वरच तयार होतोय. पी ए बी जे झेड वर तयार झाले ना, ए आणि ए बी जवळ, तसाच तो वरच्या बाजूला इथं जे आहे, इथं एक आणि ह्या जवळ बाहेरच्याच बाजूला तयार झाले. कोणती जोडी? पहिली जोडी पी ए एम, अँगल पी ए एम व अँगल टी बी एन, अँगल टी बी एन. आणि दुसरी जोडी कोणती तयार होते आहे? ती चौकून काढलेली जोडी बाहेरच्या बाजूला तयार होते आणि तो विरुद्ध दिशेला तयार होत आहे. कुणाच्या विरुद्ध दिशेला? छेदिकेच्या विरुद्ध दिशेला बाहेरून तयार होत आहे इकडे आणि ह्या बाजूला, म्हणजे क्यू ए एम, अँगल क्यू ए एम किंवा एम ए क्यू कोणताही म्हणू शकतो. व अँगल टी बी क्यू एम एस बी एन, अँगल एस बी एन चौकोन दाखवलेले. तर हे झाले आपले संगत कोन, विक्रम कोन आणि अंतरकोन. तर विक्रम कोनामध्ये दोन आहेत, अल्टरनेट अँगल, इंटेरियर आणि एक्सटेरियर, हे दोन भाग आहेत. आता ह्या ठिकाणी हे ज्याला लिहायचे त्यांनी लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा आणि ते लिहून घ्या. आता ह्याच्या पुढे आपण त्याची एक्सरसाइज सोडवणार आहोत, सराव संच 2.1. आता आपण एक्सरसाइज सराव संच 2.1 प्रॅक्टिस सेट 2.1 सोडवणार आहोत. तर ह्या ठिकाणी तुम्हाला एक आकृती दिलेली आहे, त्या आकृतीच्या आधारावर तुम्हाला संगत कोनाच्या जोड्या, करस्पॉन्डिंग अँगल्स आणि इंटेरियर अँगल्स, इंटेरियर अल्टरनेट अँगल, आंतरविक्रम कोनाच्या जोड्या लिहायच्या आहेत. तर ह्या ठिकाणी तुम्हाला कोनाचे माप दिलेली आहेत, त्या ठिकाणी नाव वगैरे काही सांगितलं नाही, तुम्हाला कोन माहिती आहे. आता कोन पी ची संगत कोनाची जोडी, अँगल करस्पॉन्डिंग अँगल, त्याच्या सोबत कोणता होईल? पी सोबत, अँगल पी सोबत रेषेच्या वरच्या बाजूला असणारा पी सोबत डब्ल्यू, अँगल डब्ल्यू. व्हेरी गुड. त्याच्यानंतर अँगल क्यू, अँगल क्यू सोबत कोणता आहे? अँगल क्यू सोबत वरच्या बाजूचा एकाच दिशा दर्शवणारा क्यू आणि रेषेच्या वर आहे, इकडले पण रेषेच्या वर अँगल एक्स. व्हेरी गुड. नाव अँगल आर, कोण आर सोबत कोणता आहे? आर सोबत एकच दिशा दर्शवणारा, रेषेच्या खाली, ही रेषेच्या खाली, आर सोबत कोणता आहे? अँगल वाय. व्हेरी गुड. त्याच्यानंतर अँगल यस, अँगल यस सोबत कोणता आहे? एकच दिशा दर्शवणारा, यस सोबत अँगल झेड. व्हेरी गुड, शाबास. त्याच्यानंतर आंतरविक्रम कोनाच्या जोड्या, इंटेरियर अल्टरनेट अँगल, ह्याची जोडी. इंटेरियर म्हणजे आतमध्ये तयार होणारा, झेड तयार होणारा बघा ह्या ठिकाणी संपला विषय. यस, यस सोबत आतमध्ये, यस सोबत त्याच्या विरुद्ध बाजूचा झेड सोबत यस, अँगल यस. त्याच्यानंतर डब्ल्यू, डब्ल्यू सोबत तयार होणारा झोड, डब्ल्यू सोबत अँगल आर. व्हेरी गुड. हे पहिला एक्झाम्पल. नाव सेकंड एक्झाम्पल. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये तुम्हाला आकृती दिलेली आहे, यू हॅव गिव्हन अ फिगर अँड यू हॅव टू सॉल्व दिस 3 स्टेप. तुम्हाला ह्या 3 पायऱ्या सोडवायचे आहेत. काय सोडवायचे? तुम्हाला आंतरविक्रम कोन सांगायचा आहे, संगत कोन सांगायचा आहे आणि अंतर कोन सांगायचे आहे. तुम्हाला इंटेरियर अल्टरनेट अँगल and corresponding angle and interior angle, you have to write these 3 types of angle. आता ह्या ठिकाणी तुम्हाला कोनाची माप दिलेली आहेत, नावं दिलेली नाहीत, त्याच्यावरून तुम्हाला लिहायचं आहे. आता ह्या ठिकाणी छेदिका कोणती आणि रेषा कोणती? तर ही 2 रेषा आहेत आणि ही छेदिका आहे. एकच रेषा जी असेल ती छेदिका असेल ना. आता ह्या ठिकाणी आंतरविक्रम कोन आता कसं तयार करायचं? एकच छेदिका अशी उलटी आली, तुम्ही ह्या ठिकाणाहून तयार करा ना. हे झेड तयार झालं,
विषय संपला. आतमधले नंबर 1 कोन सी, इथं बघा आतमध्ये तयार होणार कोन सी व कोन ई, अँगल ई. दुसरा इंटेरियर अँगल 2 तयार होतात. ह्या ठिकाणचा रेषेवर झेड तयार होणार अँगल बी अँड व अँगल एच. व्हेरी गुड. त्याच्यानंतर संगत कोन करस्पॉन्डिंग अँगल, ह्याच्या जोड्या करस्पॉन्डिंग अँगलच्या कोणत्या आहेत तर ह्या रेषेच्या वरची अँगल ए व अँड अँगल ई रेषेच्या वर आहे. त्याच्यानंतर दुसरी जोडी अँगल बी व अँगल बी ला रेषेच्या खाली आहे अँगल एफ. तिसरी जोडी अँगल डी व अँगल रेषेच्या वरच्या बाजूला एक दिशा दर्शवणारी डी आणि इकडली अँगल एच. रेषेच्या खालच्या बाजूला दिशा दर्शवणारी अँगल सी, ह्याची सी ची जोडी व अँगल जी. वच्या जागेवर सेमीवाल्यांनी अँड लिहायचं. आता आंतरकोन इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल म्हणजे आतमध्ये ह्या छेदिकेच्या आणि रेषेच्या आतमध्ये तयार होणारे कोन. आता ही 2 रेषा आहेत, रेषा ही छेदिका आहे, तर ह्या रेषेच्या आतमध्ये तयार होणारे म्हणजे ह्या ठिकाणी तयार होणारे अँगल बी आणि ई. अँगल बी नंबर 1 अँगल बी अँड अँगल ई. नंबर 2 अँगल बी आणि ई. नंबर 2 चं सी आणि एच. अँगल सी व अँगल एच. या ठिकाणी 2.1 सराव संपलेलं आहे. तुम्ही हे स्क्रीनशॉट काढा आणि लिहून घ्या. आता हा पहिला भाग झालेला आहे. आपण आता पुढचा दुसरा भाग चालू करूया.